नमस्कार, सुचिताज हेल्थी लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गावाकडील खार लोणचं म्हणतात, बिना तिखटाचं आणि वर्षभर टिकणारं बिना तेलाचं लोणचं कसं बनवतात साध्या आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे, ते पाहूयात। आज मी लोणचे प्रकरण घरी झालंय, सगळ्या पद्धतीचं लोणचं, लसणाचं लोणचं बनवलंय, तिखटाचं लोणचं बनवलंय, म्हणजे तिखट वगैरे घालून म्हणजे सणावाराला आपल्याला खायला येईल असं साधं लोणचं ते तुम्हाला दाखवते। पहा, लसणाचं तर बनवलेलं आहे आणि हे तिखटाचं लोणचं तिखट वगैरे घालून बनवलेलं आहे। आणि आता खास तुमच्यासाठी रेसिपी दाखवायसाठी मी 1 किलोचं खार लोणचं बनवणार आहे, गावाकडील माठातलं लोणचं। तर कसं बनवायचं ते आपण पाहू। 1 किलो कैरी आहे। कैरी पहिले धुवून घेतली, स्वच्छ पुसून घेतली, मग ते फोडून आणली आहे कैरी आणि त्याचे तुकडे करून, फोडल्यावर तुकडे करून छान असे कोरडे त्यातले बिबे असतात, हे असे बिबे असतात, ते सगळं कचरा बिबे बाहेर काढले। हे बिबे खूप छान असतात, ह्याचं पण लोणचं करतात किंवा सुपारी करतात। हे त्याच्यासाठी मी बाजूला काढून ठेवले आहेत बिबे। आणि आता हे कैरी आपण घेताना छान पांढरी पाहिजे, आंबट पाहिजे आणि वरची साल, हिरवी साल कडक पाहिजे आणि मधला भाग पांढरा पाहिजे, म्हणजे हे लोणचं टिकतं। आता ही 1 किलो कैरी मी स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवली आहे। कोणी हळद पण लावतात, पण आपण अशीच कोरडी करून छान कोरडी वाळत ठेवायची अशीच। ही कैरी आपण सध्या बाजूला ठेवूयात। हे मातीचं भांडं आहे माझ्याकडचं, काल मी त्याला तेल लावून सुकट ठेवलं उन्हात। तेल लावून मी काल तेल लावून हे उन्हात वाळत ठेवलं होतं। आज मी ह्याला एरंडीचं तेल आहे, पाहे एरंडीचं तेल, कॅस्टर ऑइल म्हणतात, हे फक्त एक दीड चमचा टाकणार आहे ह्यात आणि हे भांड्याला हाताने असं छान फिरून घेणार आहे। काय होतं, एरंडीचं तेल लावल्याने भांड्याला लोणचं टिकतं। आपण वर्षभर गहू घेतो, त्याला उन्हाळ्यात वाळवायसाठी त्यात एरंडीचं तेल लावून टाकल्याने पचायलाही चांगलं असतं आणि त्यात गहू खराब नाही होत, कीड नाही लागत। पावडर लावल्यापेक्षा एरंडीचं तेल लावलेलं गव्हाला खूप छान असतं। त्यासाठी आपण हे लोणचं टिकायसाठी ह्या भांड्याला पूर्ण आता ह्या भांड्याला वाळत ठेवलं तरी चालतं, नाही तर असं ठेवलं तरी चालतं। आता ह्या भांड्याला आपण हे छान हिंग आहे बांधणीचं, हे हिंग थोडंसं खाली शिंपडून सगळीकडे पसरून घ्यायचं। हात स्वच्छ, आपले पहिले हात स्वच्छ पाहिजे, सगळीकडे हिंग लावून घ्यायचं। आता हे भांडं आपण बाजूला ठेवूयात। आता तुम्हाला मी साहित्य दाखवते, पहिले ह्या कैरीला लावायचं साहित्य दाखवते। मीठ घेतलंय, खडे मीठ घेतलं तरी चालतं। मोहरी घरची घेतली आहे, ती थोडीशी भाजून त्याची ओबडधोबड पूड करून घेतली आहे। हिंग घेतलाय, 1-1.5 चमचा लागेल हिंग। ही विकतची मोहरीची डाळ आहे। हे जिरं पावडर आहे, कारळ भाजून घेतलेले। तीळ घेतले अर्धी वाटी, मेथी घेतली आहे 2 चमचे भाजून ओबडधोबड पूड करून घेतली आहे। हळद घेतली आहे, हळद थोडीशी कमी घालूयात आपण, अर्धी वाटी आहे त्याच्यापेक्षा कमी करूयात। मीठ आपण खडे मीठ घेतलं तरी चालतं, यात तिखट नाही घालायचं आपल्याला। तर आपण हे आता कैरीला सगळं मिक्स करूयात। मोहरीची डाळ घालूयात, मोहरी घालते, म्हणजे दोन्ही का घातलं असं तुम्हाला वाटेल। मोहरीची डाळीने रंग छान येतो आणि ह्या याच्याने रवा खूप सुंदर सुगंध येतो, मोहरी भाजून आपण ओबडधोबड पूड केल्यामुळे। आणि तीळ टाकायचं, आंध्रामध्ये लोणच्यामध्ये आम्ही तीळ पण टाकतो। हे जिरे पावडर आणि हे कारळ खूप छान असतात तब्येतीला। गावाकडे तर भाजीमध्ये पण कारळाची पूड टाकतात। ही मेथी आणि हळद आपण थोडीशीच टाकूयात आणि मीठ। एक किलोला अर्धी वाटी तिळाचं कूट, 1 वाटी कारळ, अर्धी वाटी मीठ टाकलं, 2 चमचे हळद आणि हिंग टाकायचं आहे आपल्याला, महत्वाचा। आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊयात। यात तिखट नाही टाकायचं,
पाहिजे तर लसूणही टाकू शकतात, थोडंसं कोणी लवंगही टाकतात, पण आम्ही एवढंच टाकतो. छान कालून घ्यायचं. नंतर हळद आणि मीठ असल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं कैरीला. आता हे सारण आपण या याच्यात टाकून ठेवूयात. हे सगळं कोरडंच आहे पहा. असंच ठेवायचं सगळं दाबून. असा छान मसाला सगळा कैरीला लागू द्यायचा. ह्यात पाणी नाही आहे आणि तेल पण नाही आहे, त्यामुळे हे लोणचं छान टिकतं आणि पौष्टिक आहे. सगळ्या फोडींना मसाला सगळा लावून झालाय. असा दाबून ठेवायचं छान, म्हणजे रात्रभर राहू द्यायचं. एक दिवस जाऊ द्यायचं, म्हणजे ह्याचं पाणी सुटतं. मग नंतर कालवायचं. लोणचं झालं तयार. फक्त हे उघडं नाही ठेवायचं, याच्यावर असा हे मातीचंच भांडं ठेवायचं, झाकण ठेवायचं, किंवा पांढरा स्वच्छ कपडा घेऊन पातळ मधऱ्याचा असं बांधून ठेवायचं ह्याला, आणि 2 दिवस राहू द्यायचं. मग नंतर तिसऱ्या दिवशी लोणचं आपण जसे कालवतो तिसऱ्या दिवशी, तसं पुन्हा हे लोणचं एकदा छान मोठ्या भांड्यामध्ये कालून हालून घ्यायचं आणि असंच माठामध्ये ठेवायचं. पहिले काळी रांजणामध्ये असंच लोणचं घालून ठेवायचे वर्षभर. छान टिकतं हे लोणचं. चवीलाही पौष्टिक आहे. तेल घेऊन भाकरीसोबत किंवा भाताच्या गरम भातामध्ये याची लोणच्याची एक फोड घेऊन खाल्ली तरी छान लागतं. फक्त जेवायच्या वेळेस गरम तेल करून ते ह्या लोणचं छोटंसं भांड्यामध्ये काढायचं. हे लोणचं त्यात तेल टाकून जेवणात घ्यायचं. हे माठातलं लोणचं आपण झाकून ठेवलं आहे काल रात्रभर. आता आपण पाहूया. आता मी हे हलवते. असं उलटं पण करायचं, म्हणजे पूर्ण मसाला व्यवस्थित लागतो कैरीला. पहा किती छान झालाय. सगळा पूर्ण मसाला लागलाय. हे बघ छान झालाय. आता जेव्हा आपल्याला खायचं असेल हे लोणचं, आता 3 दिवस तर मुरू द्यायचं. 8 दिवसात छान लोणचं खायला तयार होतं. वरतून एक पातळ कपडा लावायचा आणि मग झाकण लावून ठेवायचं, म्हणजे वर्षभर छान राहतं लोणचं. थंड जागेवर ठेवायचं, डास वगैरे जाऊ देऊ नये म्हणून कपडा बांधून ठेवायचा. नाहीतर घट्ट झाकण असेल तर झाकणाच्या बरणीत ठेवून द्यायचं. मातीच्या भांड्यात असल्यामुळे चवही खूप छान येते त्याची. कसं वाटलं हे लोणचं? नक्की बनवून पहा, खाऊन पहा आणि मला कळवाल कसं वाटलं ते. तुम्हाला जवळून एकदा दाखवते. पहा खूप छान झालंय. बिना तेलाचं, बिना तिखटाचं खारं लोणचं. बनवून पहा आणि मला कळवा कसं झालं ते. थँक्यू.